मी वर्षा तुमच्या सर्वांचं स्वागत करते। व्हिडिओ लास्ट पर्यंत पहा, खूप साऱ्या टिप्स मी या व्हिडिओ मध्ये देणार आहे। आज आपण बोट नेक कटिंग अँड टिचिंग करणार आहे। हे आपलं अस्तर, हा आपला ब्लाउजचा कपडा आपण मागील भाग कटिंग करायला घेतोय। मागचा भाग आपला मागील हुकाचा हा ब्लाउज आहे। तर मागील उंची 13.5 इंच आहे, त्यात मी 1 इंच प्लस करते, 14.5 इंच मी मागील उंची घेतली आहे। दोन ठिकाणी मी उंचीला मार्किंग करते, 14.5 इंचच मी उंचीला हे बघा मार्किंग केली आहे। आणि ही आपली शोल्डर लाईन आहे। आपला शोल्डर 15 इंच आहे, त्याच्या अर्ध 7.5 इंच मी शोल्डर घेतला आहे। तुम्ही हे बघा पाठीमागच्या हुकाचा हा भाग ओपन आहे। मुंढा सुद्धा तुम्हाला 7.5 इंचच घ्यायचा आहे। जेवढं शोल्डर घेतलंय तेवढं छाती लाईनला सुद्धा मार्किंग करायचे 7.5 इंच आणि मुंढा लाईन आखायची आहे। मुंढा लाईन तिरकी जायला नको म्हणून आपण दोन ठिकाणी सेम मार्किंग केली आणि मुंढा लाईन आखून घेतली आहे। ही आपली कमर लाईन आणि छाती लाईन आखायसाठी तुम्हाला परत एकदा उंची ते 7.5 ला मार्किंग करायचे आणि ही आपली छाती लाईन झाली। मुंढा उतार आपल्याला 1 इंच घ्यायचा आहे आणि शोल्डरवर 2.5 इंच अशी एक मार्किंग करायचे, क्रॉस लाईन आखायची आहे। आणि जी मुंढा लाईन राहिली तिचा मध्य काढायचा आहे आणि अर्धा इंच आतमधल्या साईडला मार्किंग करायची आहे आणि क्रॉस लाईन आखून घ्यायची। क्रॉस लाईन आखल्यामुळं मुंढा शेप देणं सोपं होतं, पण मुंढा शेप देण्याआधी आपल्याला छातीची मार्किंग करायची। छाती 34 आहे, तर 34चा चौथा 8.5 इंच किंवा 8.5 इंच, हे बघा मी 8.5 इंचाला एक मार्किंग करते आणि प्लस 2 इंच मी पुढं प्लस करते। आपण टोटल छाती 10.5 इंच घेतली आहे आणि हे बघा मी असा मुंडा शेप दिला। छाती मार्किंग केल्यानंतर मुंडा शेप दिला आहे। आणि कमर 28 आहे, तर 28 भागिले 4 केल्यानंतर 7 इंचाला मी मार्किंग केली। 1 इंच ट्रक साठी आणि 1.5 इंच आपण शिलाई मार्जिनिंग घेतली आहे। तर टोटल कमर आपण 9.5 इंच घेतली आहे। आणि छाती शोल्डर पट्टी मी 3 इंचाची घेतली आहे आणि मागील गळा उंची बोटनेक साठी मी 3 इंच घेतली आहे। जी वर गळा रुंदी राहिली आहे 4.5 इंच, त्याचा मी बॉक्स बनवला आणि मुंडा बोटनेकचा शेप दिला आहे। कमरेची पट्टी मी 3 इंच घेतली आहे, 3 इंचाला अशी मार्किंग केली आणि सरळ लाईन आखून घेतली, कारण इथं आपण काट लावणार आहे। आणि क्रॉस तुम्हाला असं एक तिरकी लाईन आखून घ्यायची आहे। इथं लाईन तुम्ही चेंज सुद्धा करू शकता। हे बघा तुम्हाला इथं नेक छोटा हवा असेल तर तुम्हाला इथं बघा मी आता किती घेतले 4.5 इंच, म्हणजे जेवढे वर आपली गळा रुंदी आहे तेवढीच मी खाली टाकले आणि तिरकी लाईन आखून घेतले। तुम्हाला इथं गळा लहान हवा असेल तर 3.5 इंच तुम्हाला मार्किंग करू शकता। आणि मी तुम्हाला सांगितलं तुम्हाला जर छातीचं माप घेता येत नसेल परफेक्ट, तर कमर आपली 9.5 इंच आले, त्यात तुम्हाला 1 इंच प्लस करायचंय। तर 1 इंच प्लस केला तर तुम्हाला बरोबर छातीचं माप भेटतं। मी या पद्धतीने सुद्धा ब्लाउज कटिंग करते, फिटिंगला परफेक्ट बसतात। आपला मागील भाग कटिंग कंप्लीट झाला आहे। काठ होते आपला एकच काठ होता, मी मधनं कट करून 2 तुकडे बनवले आहेत काठाचे आणि एका साईडला पाइपिंग अटॅच केली आहे। आता तुम्हाला ह्याला शिलाई मारून पिना काढायच्या आहेत। हे बघा मी ह्याला शिलाई मारून घेतली, पिना पण काढले आहे। आणि हे कॅनव्हास आहे आपलं, हे बघा हे कॅनव्हास असं होतं, ह्याला मी असं दुमडून शिलाई मारून घेतली आहे, तर तो असा बनला आहे। तर मी ही डोरी बनवली आहे। डोरी कशी बनवायची, तुम्हाला डोरी बनवता येत नसेल तर तुम्ही रेडीमेड डोरी सुद्धा वापरू शकता, किंवा डोरी कशी बनवायची याचा मी एक व्हिडिओ बनवलाय, त्याची सुद्धा लिंक मी देईल। तुम्हाला नसेल बनवता येत तर तुम्ही कपड्याची डोरी बनवू शकता। डोरी मी पहिला अटॅच केली आहे ब्लाउजला आणि त्याच्यानंतर मी वरच्या बोट नेकला तिरकी पट्टी, ही तिरकी पट्टी मी छोटी केली आहे पाठीमागं, दाबाच्या पाठीमागं बोट ठेवून, आणि त्यामुळे आपल्याला पट्टीला चुन्या द्यायची गरज नाही पडत आहे। तर मी ती सुद्धा बऱ्याच व्हिडिओमध्ये दाखवले, त्यामुळे मी या व्हिडिओमध्ये ती पट्टी छोटी करायची दाखवली नाहीये। तुम्ही नसेल बघितली तर मी याची सुद्धा लिंक या व्हिडिओच्या खाली देईल।
हे बघा गळ्याच्या बाजूला मी असे कट टाकून घेतले. कट टाकणं गरजेचं आहे, त्यामुळे तुमचा हे बघा कट टाकल्यानंतर मी त्या पट्टीवर दाब शिलाई देते आणि दाब शिलाई दिल्यानंतर तुम्हाला हा असा पलटी करायचा आहे. पण मी तर थोडासाच पलटी करते, कारण आपल्याला शोल्डर जोडल्यानंतर राहिलेला आपल्याला पूर्ण पलटी करायचा आहे. पुढील भाग मागील भाग शोल्डर जोडल्यानंतर आता वरचा बोटनेक तयार झाला, तर खालचा गळा आपण कॅनव्हास लावणार आहे. तर मी असं एक पिन लावून घेतली आणि परफेक्ट गळा हे बघा कोणाच्या ठिकाणी असा फिरवायचा आहे. लक्ष देऊन तुम्ही बघितलं तर तुम्ही परफेक्ट माझ्यासारखा ब्लाऊज शिवायला शिकाल. आणि तुम्ही शिकावा अशी माझी इच्छा आहे. नक्की लक्ष देऊन बघा आणि ह्याच गोष्टी परफेक्ट करा. आणि तुम्ही शिवलेल्या ब्लाऊजचा फोटो सुद्धा मला पाठवला तर मला नक्की आवडेल. हे बघा आता मी कॅनव्हास जोडून झाल्यानंतर मी दाब शिलाई देते. हे बघा आपली दाब शिलाई देऊन झाली आहे. आता दाब शिलाई दिली की हा कपडा इझिली पलटी होतो. तर मी आता ह्याला वरून फिनिशिंग शिलाई देते. हे बघा हे तर आपल्याला हा कपडा ऍडजस्ट करायला मला जरा त्रास झाला होता. तुम्हासनी पण होईल, पण तुम्हासनी परफेक्ट करायचं आहे. हे बघा इथं थोडा कपडा डोकवताना दिसतो, तिथं आपण हात शिलाई करताना हा व्यवस्थित करावा लागणार आहे. आता आपल्याला इथं अशी ही लेस अटॅच करायची आहे. मी फक्त इथं एवढ्याच भागामध्ये ही लेस अटॅच करणार आहे. खाली आपले काट येणार आहेत आणि वरच्या बाजूला मी नॉर्मली बोटने घेतला आहे. आपली लेस हे बघा ही लेसचा कपडा सुद्धा मी असा आतमध्ये घालते. इथं जरा मला ऍडजस्ट करायला त्रास झाला. तुम्ही हे बघा मी बाहेर काढला पूर्ण. हे असा पूर्ण फक्त लेसच आतमध्ये फोल्ड करते, कारण हा इथं जाड झाला आहे. डोरी आली आहे, प्लस आपल्याला जो आपण वर गळ्याला पट्टी लावली ती आली आहे, कॅनव्हास आला आहे, परत आता ही लेस पण आली आहे. तर इथं तुम्हाला फिनिशिंग कडे लक्ष द्यायचं. तर हा असा राहिला आहे, हे आपण हात शिलाई करताना व्यवस्थित करणार आहे, पॅक करणार आहे. तर हा फिनिशिंगला असा परफेक्ट होऊन जाईल. आता आपल्याला इथं काट अटॅच करायचे आहेत. हे बघा तर लुक आपल्या ब्लाऊजचा किती छान वाटायला लागला. तर ते लेसचे हे आहे ते आता काटाच्या खाली गेले. तर लेसची धागे आपल्याला आता बाहेर डोकवणार नाहीत. हे ब्लाऊज शिवताना सगळ्या गोष्टीचा विचार करायचा आहे. आणि आता आपल्याला खालच्या साईडनं पण एक शिलाई मारून घ्यायची आहे. खालच्या बाजूने शिलाई मारून झाल्यानंतर एक्स्ट्रावाला सगळा काट कट करून काढायचा आहे. आणि आपल्याला इथं आता बघा ट्रक्स द्यायचा. आपण ट्रक्ससाठी 1 इंच प्लस केला आहे. सेम अशी मी दोन्ही पट्टी अटॅच केल्या आहेत. आणि आता आपल्याला ट्रक्स द्यायचा आहे. ट्रक्स इथं नसता दिला तरी चालला असता, पण ऑलरेडी मी 1 इंच प्लस केला आहे. तर तुम्ही ते ट्रक्स नसेल द्यायचा तर कमर प्लस 1.5 इंच घ्या. 1 इंच ट्रक्सचा घेऊ नका. हे बघा किती बाजूला आपला ट्रक्स आला आहे. कायम ट्रक्स गळ्याच्या बाजूला आला पाहिजे, गळ्याच्या खाली नाही. आणि नंतर मी हुकाई पट्टी अटॅच करते. वरची बाजू आपली क्लिअर आहे, तर वरच्या बाजूने मी हुकाई पट्टी फोल्ड केली आहे. आणि खालच्या बाजूने आपली कमरपट्टी मी लास्टला लावणार आहे. हुकाई पट्टी लावून झाल्यानंतर आपल्या दोन्ही पट्टी अटॅच झाले आहेत. एकमेकावर अशी पट्टी परफेक्ट ठेवायची आहे. आणि जो एक्स्ट्रा पट्टी आहे ती कट करून काढायची आहे, म्हणजे आपलं हे परफेक्ट बनेल. आणि त्याच्यानंतर तुम्हाला कमरपट्टी अटॅच करायची आहे. कमरपट्टी अटॅच करताना मी अशा मध्ये चुन्या सुद्धा देते छोट्याशा, त्यामुळे आपली पट्टी परफेक्ट अटॅच होते. आपला मागील भाग शिवून रेडी झाला आहे. थँक्यू.